एकमेकांसाठी असणं गरजेचंच नाही, एकमेकांसाठी असणं गरजेचं आहे. झिजून गेलं तरी चालेल, पण गंजून जाऊ नका. अडथळे काय क्षणिक असतात, पण त्या क्षणात खचून न जाता धीराने उभे राहणे हेच खरे आयुष्य. प्रत्येकाला आपण कसे आहोत हे सांगत बसू नका, कारण प्रत्येकासाठी आपण चांगले नसतो आणि जे आपल्याला चांगले ओळखतात त्यांना सांगायची गरज नसते. निघून गेलेल्या वेळेसाठी आणि व्यक्तीसाठी झुरत बसण्यापेक्षा समोर असलेले आयुष्य जगावे माणसाने. हक्क तेव्हाच दाखवता येतो जेव्हा समोरची व्यक्ती पूर्णपणे आपली असते. तुटलेल्या काचा कितीही जोडण्याचा प्रयत्न केला तरी त्यात तडा राहतोच. तशीच नाती असतात, एकदा तुटली की पुन्हा जोडताना तडा राहतो. म्हणून जोडलेली नात्यांनी ठेवलेला विश्वास नेहमी जपावा. शेवटी तुटलेली गोष्ट गोळा करताना जखमा होतातच. स्वतःमध्ये खुश राहायचं, तेथे किंमत नाही तेथे जायचंच नाही. मग ते कोणाचं घर असो किंवा मन. खूप दूरवर पाहण्याच्या नादात चांगल्या गोष्टी अगदी जवळून निघून जातात. त्यामुळे जे तुमच्या जवळ आहे ते प्रेमाने सांभाळा, मग त्या वस्तू असो किंवा माणसं. खोटेपणा आणि मोठेपणा दाखवून कोणाचे मन जिंकायचे तुम्हाला नाही जमत. आम्ही जे काही आहोत ते रिअल आहोत. कितीही देव केले तरी कर्म कधी चुकत नसतात. आज धोका तुम्ही देणार, उद्या तुम्हाला सुद्धा धोकाच मिळणार. घमंड म्हणून नाही तर कधीकधी आत्मसन्मानासाठी जीवनात काही लोकांची साथ सोडून द्यावी लागते. जेव्हा लोकांची गरज संपते तेव्हा त्यांची बोलण्याची पद्धत पण बदलून जाते. खूप गरजेचं असतं कधीकधी का होईना आपलं स्वतःचं मत मांडणं, नाहीतर आपलीच माणसं आपल्याला हिशोबातून वजा करायला लागतात. आपलं आयुष्य कोणत्या अशा व्यक्तीसाठी खराब करू नका जे तुम्हाला सोडून दुसऱ्यासोबत खुश आहात. जीवनात आनंद आणण्याचा असेल तर स्वतःच्या भावना व्यक्त करा. दुसऱ्याच्या भावनांची कदर करायला शिका. इतरांना तुम्ही कधीच बदलू शकत नाही, त्यामुळे आनंदी राहायचे असेल तर स्वतःला बदला. लोकांचे कान भरून किंवा काड्या करून अस्तित्व क्षणभर असते. आयुष्यभर राज्य करण्यासाठी मनाचा मोठेपणा आणि नीती साफ असावी लागते. कधीकधी मनाची समजूत घालणे गरजेचे असते, कारण प्रत्येक हट्ट पूर्ण होत नसतो. चिंतेत असाल तर स्वतः जळा, त्यामुळे बिनधास्त राहा, लोक जळतील.